तर काल आपण भगवान बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाला सुरुवात झालं आपलं वाचन, आणि त्यामध्ये भगवंतांनी त्या 5 परिव्राजकांना आपला धम्म सांगायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा भगवंत सांगतात विशुद्धी मग्ग. हा पाली भाषेतला शब्द आहे. विशुद्धी मग्ग. मग्ग म्हणजे मार्ग, विशुद्धी म्हणजे विशेष प्रकारे शुद्धीकरण करण्याचा मार्ग. म्हणजे आपण मराठीत त्याला विशुद्धी मग्ग असं म्हणू शकतो. पण पाली भाषेत जर म्हणायचं झालं तर शाळेतला श, षटकोनाचा श हे पाली भाषेमध्ये नसतात. त्याच्याऐवजी सशातला स हा वापरला जातो. अशोक म्हणायचं झालं तर मराठीत अशोक म्हणता येईल, पण पाली भाषेत अशोक. पाली भाषेत अशोक. मराठीत गौतम म्हणता येईल, पण पाली भाषेत काय आहे? गौतम. पाली भाषेत असे शब्द आहेत. त्या काळात ते तसे उच्चारण होते. आता भाषा सगळ्या मिक्स होत आहेत आणि त्याच्यामुळे थोडंफार होते बदल. तर काल भगवंतांनी जे सुरुवात केली तर ते पहिल्यांदा विशुद्धी मग्ग म्हणजे विशेष प्रकारे शुद्धीकरण करण्याचा. त्याला वेगळ्या भाषेत वेगळ्या शब्दात जर सांगायचं झालं तर जे सर्वोच्च बुद्ध धम्माचं जे ध्येय आहे, सर्वोच्च ध्येय, ते म्हणजे निर्वाण प्राप्तीचं ध्येय. विशुद्धी मग्ग म्हणजे निर्वाण प्राप्तीचा मार्ग, विशुद्धी मग्ग. आणि तो म्हणजे पंचशील. खास करून काल मी एक अनुभवलं, पाहिलं की जेव्हा पहिलं शीलाचं स्पष्टीकरण करत होतो तर आपल्या प्रतिक्रिया येत होत्या. चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे. आपलं असं आपण असं प्रत्येकाला वाटत असेल की बाबा मी खातो, मी नाही खात, मी जास्त खातो, तुम्ही कमी खाता, असे म्हणत असतील. प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा आपण ऐकतो तर त्यावेळेस फक्त ऐकून घ्यायचं. फक्त आपण ऐकून घ्यायचं. आणि मग जे काही आपण इथं ऐकतो, आपलं वाचन संपल्यानंतर लगेच आपण बोलायला सुरू करतो. तर आपण जे काही ग्रहण केलं, ऐकलं, श्रवण केलं, ते विसरण्याला सुरुवात होते. बोलण्यामुळे काय होते? चित्त विचलित होते. लगेच आपण उठता पहा की एखाद्या मस्जिद मध्ये जातो, हजारो लोक असतात पण कुणाचा आवाज नाही. विहार म्हटलं की विहारात शांतताच असते, आणि कितीही लोक असले तरी ते शांतच असले पाहिजे. त्यामुळे शक्यतो बोलू नये, कमीत कमी बोलावं, आणि घरी गेल्यावर सुद्धा कमी बोलावं. झोपताना मात्र एकाएकी पडलं तर झोप नाही लागत. मला तरी नाही लागत. आता बाकीच्या पडल्या झोप लागत असेल, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे म्हणत. पण ज्याले झोप लागत नाही, पडल्या लेटला ना भुराले लागला असं होत नाही, तर मग काय करायचं? जे आपण ऐकलं त्याच्यावर चिंतन करायचं. ग्रंथातलं जे काही सांगितलं ते बरोबर आहे काय, तर बरोबर आहे काय, चूक आहे का, हा तर प्रश्न नाही आले पाहिजे. कारण अशोक भोरे काही जवळच सांगू शकत नाही, त्याची काही एवढी अक्कल नाही आहे. अशोक भोरेची एवढी अक्कल नाही आहे की तो स्वतःच काहीतरी स्वतःच्या भरोशावर सांगू शकत. बाबासाहेबांना सांगितलेलं, भगवान बुद्धांनी सांगितलेलं तेच सांगायचं आपण काम करतो. आपण जवळचं सांगण्याचं काही गरज नाही. तेच एवढं आहे. आपल्याला हा जो वेळ आहे 3 महिन्याचा, त्या 3 महिन्यात हा ग्रंथ वाचन करणं, समजावून सांगणं एवढं सोपं काम नाही.
कमीत कमी सांगतो आपण, जास्तीत जास्त सांगूच शकत नाही, कारण वेळेत आपलं सगळं आटपावं लागते, वेळेचं भान आपल्याला ठेवावं लागते. त्यामुळे कमीत कमी सांगतो. शक्य तेवढे आपण जे आपल्या जीवनात व्यावहारिक जे बाबी आहेत त्याच सांगतो जास्तीत जास्त. तत्वज्ञान जे उच्च दर्जाचं तत्वज्ञान असते त्याच्यात आपण जास्त पडत नाही. सकाळी झोपेतून उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा आपला संबंध येते त्याच बाबींवर आपण सहसा बोलण्याचा प्रयत्न करतो, सांगण्याचं काम करतो. म्हणून जे काही आपण ऐकतो, आपल्याला ऐकायला भेटते, हे सुद्धा आपलं सत्कर्म आहे, हे आपलं पुण्यकर्म आहे, हे ऐकायला भेटणं. आणि ते आपल्याला कमीत कमी ते तरी चांगल्या प्रकारे व्हावं. घरी गेल्यानंतर कुठं 2-3 जणांमध्ये आपण जर बसलो तर फालतू गप्पा, फालतू चर्चा, विनाकारणच्या विषयावर बोलण्यापेक्षा हेच विषय काढायचे. हेच विषय जर काढले, किंवा एखादं मला नाही आठवत, तुला आठवते काय, असं जर केलं तर किती चांगलं होईल. लोक म्हणतात जिथं बसते दोघी तिघी, पुढचं तुम्हालाच माहित आहे का? असं कायले करायचं? दोघी तिघी बसणं चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे, पण उन्हीमध्ये कायले करायचे? चांगल्याच गोष्टी करायच्या. काल आपण जो पहिलं शील पाहलं, पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि, जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा ग्रहण करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञांमध्ये 13वी प्रतिज्ञा दिलेली आहे. भगवान बुद्धांनी दिलेल्या प्रतिज्ञेसारखी ती नाही आहे. बाबासाहेबांनी त्याच्यात बदल केलेला आहे. आणि ती कशी दिली? मी सर्व प्राणी मात्रांवर दया करी आणि त्यांचे लालन पालन करी, अशी प्रतिज्ञा दिली. आणि काल आपण हे पण पाहिलं की हिंसा जी होते ते हिंसा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा 2 प्रकारे हिंसा होते. म्हणजे जो कोणी उदाहरणादाखल एखादा माणूस दुसऱ्या माणसाचा खून करते, ती झाली प्रत्यक्ष डायरेक्ट हिंसा. परंतु खून करणाऱ्याला कोणीतरी काहीतरी पैसे देते, लालूच देते, सुपारी देते, आणि त्याच्यामुळे तो खून करते, म्हणजे पैसे देणारा कोण झाला? अप्रत्यक्षरित्या हिंसा करणारा. कायदा त्यालाही सोडत नाही अप्रत्यक्षरित्या हिंसा करणारे, कायदा त्याला सोडत नाही. आणि धम्म तर कायद्याच्या अनेक पटीनं पुढे असतो. कायदा तरी सुटू शकते, कायद्यामध्ये तरी समजा पळवाटा काढतात लोक, कारण तो माणसानं बनवलेला असते. स्वतःच्या सोयीनुसार बनवतात आणि स्वतःच्या सोयीनुसार राबवतात. धम्म तसा नसते. धम्म म्हणजे हा महापुरुषांकडून, सत्पुरुषांकडून आलेला असते. आणि सत्पुरुष कोणत्याही प्रकारच्या पळवाटा शोधत नसतात. महापुरुष कधीच किंतु परंतुचे जंतू त्यांच्या मनात येत नसतात, ते आपल्या मनात येत असतात. त्यामुळे ह्या जो असते धम्म हा शुद्ध स्वरूपात आणि सर्वव्यापी असतो. हा काय असा मर्यादित स्वरूपाचा नसते, संपूर्ण जगाला लागू पडणारा धम्म आहे. म्हणून जी काल आपण अहिंसेचं तत्व पाहिलं, त्याच्यामध्ये गरज आणि इच्छा हे सुद्धा पाहिलं, काय खातो, कसं खातो हे सुद्धा पाहिलं. असं म्हटलं जाते, विज्ञानाचा नियम आहे, सिद्धांत आहे, खावे तशी अक्कल येते, बुद्धी येते. माझा स्वतःचा अनुभव आहे. आम्ही पहिले मटण खात नव्हतो घरी. आई आजी गाडगेबाबांच्या सहवासात राहिलेली होती, कधी खात नव्हतो. पण नोकरीवर लागलो, कोल्हापूरला पहिली पोस्टिंग, तर तिथं मटणाशिवाय जास्त साधं जेवणच नसायचं. भयंकर मटणाचं प्रमाण तिकडे. आणि मटण जरा बनवण्याच्या पद्धती आपल्याकडच्या सारख्या नाही आहेत, वेगळ्या आहेत. मग आता किती दिवस नाही खाणार, मग पहिले रस्साच खा. मग थोडं सुरू झालं तर मटण खाल्लं तिथे.
पण मी अनुभवत होतो की ज्या दिवशी मटण खात होतो त्या दिवशी डोकं गुंग व्हायचं, शरीर जड व्हायचं, झोप जास्त यायची, आळस यायचा आणि पचन क्रियेवर ताण पडायचा, लिव्हरवर ताण पडायचा. कारण पचत नाही लवकर, पचाले जड असते काय माहित आहे. हे मी पाहिलं, अनुभव. म्हणून असं म्हटलं जातं की खावे तशी बुद्धी येते, अक्कल येते. जर जे खाल्ल्यामुळे शरीर जड होत असल, आळस येत असल, सुस्तावत असल, तर ती बाब चांगली नाही, ही बाब चांगली नाही. आणि दुसरी बाब, जे लोक समजत असतील की आपल्या शरीराला त्याचा उपयोग होते, आपल्या जीवनाला त्याचा उपयोग होते, ते साफ चुकीचं आहे. कारण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याच्यासाठी आपल्यामुळे जर दुसऱ्या जीवांची हिंसा होत असेल, दुसरे जीवांचे आयुष्य म्हणजे त्याला काय म्हणू आपण, त्यांचा जगण्याचा हक्क, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याच्यासाठी त्यांच्या जगण्याचा हक्क जर आपण हिरावून घेत असू आणि वरून अपेक्षा करत असू की मला सुख भेटलं पाहिजे, ते शक्य नाही. सुख भेटणं शक्य नाही. दुसऱ्या जीवांना त्रास देऊन आपल्याला सुख भेटणं शक्य नाही. पुढं तर आणखी येईलच. भगवान बुद्ध तर एवढ्या म्हणजे त्याचे परिणाम काय होतात, दुसऱ्या जीवांची हिंसा आपल्यामुळे जर होत असेल तर त्याचे परिणाम किती गंभीर होतात ते पुढे येईल आणखी, आता नाही सांगत. पण निसर्गाचा जो नियम आहे, आता पावसाळा आहे, शेतामध्ये धान्य पेरलं जाते, एक दाणा पेरला तर त्याचे किती दाणे भेटतात आपल्याला. ज्वारीचा एक दाणा पेरला आणि ते झाड निघालं आणि त्याला कणीस लागलं, त्या कणसाला किती दाणे येतं मोजता नाही येत आहे ना, 5-50 तर नक्कीच येतं. कर्माचंही तसंच आहे. जे कर्म करू त्याचे निसर्ग आपल्याला त्या पटीनं त्याचे परिणाम देते, त्या पटीनं आपल्याला फळ भोगावं लागतं. सत्कर्म केले तरी आणि दुष्कर्म केले तरी. दुसऱ्यांच्या जीवाची हानी जर आपल्यामुळे होत असेल तर त्याचेही परिणाम आपल्याला त्याचप्रमाणे भेटतात. आणि इतर जीवांना जर आपण दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असू, सुखी करण्यासाठी प्रयत्न करत असू, तर त्याचेही परिणाम आपल्याला तेवढ्या पटीनं सुख मिळणार. म्हणून कर्माचा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून हे हिंसेचं जे भगवंतांनी पंचशील, ज्याला विशुद्धी मग्ग म्हटलं, त्याच्यातलं पहिलं शील दिलं, सुरुवातच तिथून केली हिंसेपासून. हिंसा करणार नाही, भगवंतांनी सुरुवात तिथून केली. पुढं आणखी तर खूप तत्वज्ञान आहे, परंतु सुरुवात, धम्माची सुरुवात इथून केली की आपल्याकडून हिंसा होऊ नये. आणि हिंसा होऊ नये तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. शिलाच्या याच्यात आणखी पारमितेच्या वेळेला येईलच ते. परंतु जर हिंसा आपल्याकडून होऊ नये तर काल मी जे तत्व सांगितलं, मैत्रीचं तत्व, माता यथा नियम पुत्तम आयुषा एक पुत्त मनोरथे एवं की सब्ब भूतेषु मानसं भावये अपरिमाणं. मैत्री कशी करावी भगवान बुद्ध करणीय मेत्त सुत्तामध्ये सांगतात. माता जशी आपल्या एकुलत्या एक मुलाचा अडचणीत असला तर जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार होते, त्या प्रकारे जगातल्या सर्व सजीवांच्या बद्दल आपल्या मनात भाव असला पाहिजे. सगळ्या सजीवांना आपण आपल्या लेकरासारखं समजलं पाहिजे, भगवान बुद्ध म्हणतात. आणि जर आपण लेकर समजलं, म्हणून बाबासाहेबांच्या प्रतिज्ञेत काय म्हटलं की मी सर्व प्राणी मात्रांवर दया करेन आणि त्यांचे लालन पालन करेन. काल मी सांगितलं की लालन पालन आपण आपल्या मुलांचं करत असतो, लेकरांचं करत असतो. आणि ज्या लेकरांचं लालन पालन करतो म्हटलं, त्या लेकरांचं मांस खायची कोणाची इच्छा होणार नाही. आणि ज्याची इच्छा होईल
त्याला मायबाप म्हणण्याच्या ते लायकीचे राहणार नाही. तत्व असं आहे. माझं काम आहे तत्वांचं स्पष्टीकरण करणं. आचरण ज्याचं त्यानं करायचं. पालन करायचं की नाही करायचं, किती करायचं किती नाही करायचं, हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे. इथं मात्र स्पष्टीकरण करताना जेवढं शक्य आहे तेवढं प्रामाणिकपणे सरळ सोप्या भाषेत, व्यावहारिक भाषेत सांगणं ही माझी जबाबदारी आहे आणि ते मी पार पाडणार आहे. कधी कुणाला वाईट वाटतं, मी पहिल्याच दिवस सांगितलं की जेव्हा आपल्याला वाटते की हा मले तर नाही बोलून राहिला, याले कसं माहित झालं मी करतो म्हणून, ती एक संधी, सुवर्ण संधी आहे. ती सुवर्ण संधी आहे की आपल्याला आपल्या चुकीची जाणीव झाली, त्या निमित्तानं आपल्या दोषाची आपल्याला जाणीव झाली आणि आपल्या दोषाची जर आपल्याला, म्हणजे दोष म्हणजे बिमारी आहे. दोष म्हणजे काय? विकार आहे, बिमारी आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या विकाराची, आपल्या बिमारीची आपल्याला जाणीव झाली, तर मग बिमारीची जाणीव झाली म्हणजे आपण बिमार आहोत हे आपल्याला समजलं, अमकं बिमारी आपल्याला आहे हे आपल्याला समजलं, तर मग आपली जबाबदारी काय आहे? त्या बिमारीचं जे औषध आहे ते घेतलं पाहिजे. समजदार माणूस म्हणून त्या बिमारीचं औषध काय आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि त्या बिमारीपासून दुरुस्त झालं पाहिजे, समजदार माणूस असला तर. आणि ना समजदार असला तर मग अजून ते बिमारी वाढवण्याचं जे काम आहे ते करत राहायचं. ज्याच्यामुळे ती बिमारी वाढते तेच काम करत राहायचे, ना समजदार असला तर. हे असे प्रकार आहे. आज आपण दुसरं शील पाहणार. भगवान बुद्धांनी दिलेल्या पंचशिलेमधलं दुसरं शील आहे अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समाधिया. अदिन्ना हा जो शब्द आहे, अदिन्ना म्हणजे अ म्हणजे नाही आणि दिन्ना म्हणजे दिलेलं. जे आपलं नाही आहे, पहिली बाब काय की जे आपल्या मालकीचं नाही आहे. ज्याच्या मालकीचं आहे त्यानं ते आपल्याला दिलेलं नाही आहे. ज्या वस्तूवर आपली मालकी नाही आहे आणि ज्याची कोणाची मालकी असेल त्या वस्तूवर, ते वस्तू त्यानं आपल्याला दिलेली नाही, अशी वस्तू आपण घेऊ नये. म्हणजे न दिलेले घेण्याच्या पासून मी अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि बाबासाहेबांनी तर लय सोपं करून टाकलं. 22 प्रतिज्ञांमध्ये 14वी जी प्रतिज्ञा दिलेली आहे, त्या 14व्या प्रतिज्ञेत बाबासाहेबांनी आपल्याला प्रतिज्ञा दिली, मी चोरी करणार नाही. सोप्या शब्दात, काही तिथं शंका कुशंकाला काही वाव नाही. मी चोरी करणार नाही. आणि चोरी बरेचदा होते. आपण जागृत नसलो, आपल्याला समजत नसलं किंवा आपल्याला अर्थच समजलेले नाही चोरी म्हणजे काय, आणि ते आपण करत आहोत, चोरी होते. साधं घरातले उदाहरण पहा ना. बाईले जर कोणतं काम असलं पैशाचं आणि बुवाले मागूनही पैसे देत नाही, बुवा लवकर पैसे असतात पण तरी बुवा लवकर पैसे देत नाही, मग बाई काय करते? बुवाले माहित न होता त्याच्या खिशातून काढून घेते. त्याला काही माहित नाही राहत आणि तो आपला घरात पाहते, ह्या खिशात ठेवले, त्याच खिशात ठेवले, इथं ठेवले का तिथं ठेवले, परेशान होते. आणि त्याच्यातही तो जर घेणारा असला अधून मधून, तर मग तो स्वतःला विचार पडते. बाईवर संशय घेण्याचं त्याला काही कारण नाही राहत. बाईनं जरी काढले असले तरी तो काय विचार करते, मीच घेतली असन आणि कुठंतरी दिले असते, कुठंतरी सांडवले असते. आपल्या इथं नसन होत कोणाच्या घरी,
चांगली गोष्ट आहे, पण असं घडते. सगळे आपलेच लोक आहेत. इथं जरी असलेली आपले आपण, बाहेर असलेली आपले आपणच आहोत. कोणाचे ना कोणाचे, कोणी ना कोणी तरी सगळे आपण आपलेच आहोत. आणि त्याच्यामुळे आपल्या अनुभवात तरी येतात की आपल्या शेजारात घडते, आपल्या नातेवाईकात घडते, आपल्या कुठं ना कुठं घडतात ह्या गोष्टी. परंतु त्याच्यामुळे तो माणूस परेशान होते ही बाब आहेच आहे. तो परेशान कोणामुळे झाला? तो जरी त्याचे कर्म दुसरे असतील, दुसऱ्या पद्धतीचे असतील, परंतु पैसे बाईनं चुपचाप काढल्यामुळे तो परेशान झाला. आणि बाईले ते सवय पडून जाते. काही दिवसांनी बाईले ते सवय पडून जाते. घरातले लहान लहान लेकरही पाहतात, माय माय मम्मी. आजकाल मम्मी आहे, माय नाही राहिली. मग वडिलाच्या खिशातले पैसे काढते. आणि काही दिवसांना पोटते तर एवढे पटाईत असतं की दोघांच्याही कडून काढतात, चोरून. मायकडूनही काढतात ना बाप्पाकडूनही काढतात. आजकालचे पोरं चांगलं कमी शिकतात, वाईट जास्त शिकतात. असं टेलर लोकांच्याकडे कपडे टाकायचे अगोदर शिवाले. लोक म्हणायचे की टेलर कपडा चोरते. आता काय करायचे नाही करायचे हा भाग वेगळा, पण लोक म्हणायचे टेलर कपडा चोरते. दुकानदार लोक जे दांडीनं धान्य देतात की वजन मापन तराजूवर मोजून. मी एक वेळी इतवारातून फळं आणले होते, मुस्लिम समाजाचा होता. 1 किलो सफरचंद घेतले. त्यानं काय केलं, ते काहीतरी त्यानं दांडी मारली. मी म्हटलं हे काय ना, दुसऱ्या याच्यावर मोजून, दुसऱ्या दुकानाच्या बाजूच्या. नाही ना बोले, वैसा नाही ऐसा नाही. अरे म्हटलं मोजतं कधी. मोजले तर त्याच्यात एक दुसरं सफरचंद बसलं. एवढी त्यांना वजन कमी दिलं. म्हटलं पैसे तू जेवढे मागितले, जो भाव सांगितला तो भाव मी देऊन राहिलो, आणि तू दांडी कम तू मारून राहिला, कमी करून दिला. आता म्हटलं तुझ्याजवळचं पाहिजेच नाही म्हटलं. असं होत बरेचदा. म्हणजे ज्या भावानं आपण विकतो त्या भावानं तो भाव जर गिराईक आपल्याला देते, तर मग दुकानदाराचं कर्तव्य काय आहे? त्याला योग्य दिलं पाहिजे. आता आमच्या घरी ते बचत गटाचा काटा वगैरे आहे, कुठूनही काही आणतात की नाही, त्याही सवय पडली किती दिलं यांना, बरोबर दिलं की नाही, घरच्या काट्यावर आणून मोजतं. आणि काही वेळेस भरतेच कमी. आता तो एक भाजीपालावाला आहे, ते गाडीवाला. आता माझा स्वभाव वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा. प्रत्येकाचे, जरी आम्ही पती पत्नी असलो की सारखे स्वभाव असतात असं काही समजू नका बरं. काही समजू नका असं. पण वाईटही आहेत असंही नाही. प्रत्येकाचे स्वभाव असतात. मी जरासा मोकळा चालतो, जाऊ द्या ना, काय घेऊन जाणार आहे म्हणतो. आपलं काय काय 2-4 रुपयानं त्यानं नुकसानही केलं तर तो कोणता श्रीमंत होऊन राहिला ना, आपण कोणते भिकारी होऊन राहिलो. हा माझा स्वभाव. पण त्याचं तसं नाही ना, मोजूनच पाहू. आणि त्या भाजीपालेवाल्याच्या जवळची काहीतरी भाजी घेतली आणि घरात आणून मोजते, तर ते काय अर्ध्या किलो मध्ये काहीतरी 50-60 ग्राम कमी भरली. आणि नेहमी सांगायचे की बाबा हे कमी दरानं देते, कमी भावानं देते. म्हटलं आता लक्षात आलं काय कमी भावानं देते तर का देते? दांडी कमी देते. बरेचदा आता आपल्या इथून स्वयंपाकाला जाणाऱ्या महिला आहेत, माणसं आहेत. आपल्या इथं येणाऱ्या महिला नाहीत तशा, मला माहिती. 100% विश्वास आहे आमचा. पण बाह्य जगातला आपण विचार नाही करू शकत. आणि हे काही लोकांचे अनुभव आहेत. काही लोकांचे अनुभव आहेत आणि अनुभव काही खोटे नसतात. ते प्रत्यक्ष झालेले असतात. म्हणजे त्यांच्या जवळ एखादा घरचा विश्वासातला माणूस ठेवला जातो. का ठेवला जाते? तर त्यांच्यावर संशय आहे म्हणूनच ना. पण जर का
आपण धम्म मार्गावर आहोत, तर असं करू शकत नाही. ज्या ज्या गोष्टी आपल्या मालकीच्या नाही आपण उपभोगतो त्याचा मोबदला दिला पाहिजे. मोबदला दिल्याशिवाय आपण जर तो उपभोग घेत असू तर ते चोरी आहे. आमच्या कॉलनीमध्ये शेगाववाल्याच्या नावानं जास्त बोमत होते. इकडे पाणी जाते ना आमच्या इकडे पाणी येत नाही. नळाले पाणी शेगावात जास्त जायते बा आणि आमच्या इकडे पाणी नाही येत. बिल जिकडे पाणी नाही येत तिकडचे लोक बिल भरतात आणि इकडचे लोक. आता हे तर आहे का नाही बरोबर? इलेक्ट्रिकचा वापर कित्येकाच्या घरी त्या मीटर मध्ये काळ्या केल्या जातात बिल येऊ नये म्हणून. पंखाही पाहिजे, लाईटही पाहिजे, सगळ्याच गोष्टीची सुविधाही पाहिजे, बिलही नाही भरलं पाहिजे. हा कोणता न्याय हो? फुकटाचं पाहिजे, हा कोणता न्याय? चोरी. काय चोरी? ज्या गोष्टीचा आपण मोबदला देत नाही परंतु ती गोष्ट जर आपण उपभोगत असू तर याचा अर्थ आपण चोरी करीत आहोत. आणि ही चोरी म्हणजे खतरनाक खराब सवय आहे. बरेचदा नोकरी करणारे अधिकारी कर्मचारी लोक पगार असते बरोबर, फुकटात नोकऱ्या करत नाही. पगार असते, नियमित पगार भेटते, जे काम करतात त्याचे पगार असते आणि तरीही वरून पैसे घेतात भ्रष्टाचाराच्या मार्गाने. आणि मग सवय पडते पैसे घेण्याची. ही सवय पडते आणि सवयीचा गुलाम बनल्यावर कालांतरानं अशी एखादी वेळ येते. अगोदर लाखो रुपये घेतलेले असतात, अनेक वेळा घेतलेले असतात, परंतु एखाद्या वेळेला 500 रुपयासाठी पकडला जातो. 500 रुपयासाठी पकडला जातो. आणि जेव्हा तो पकडला जाते तेव्हा सगळं मागच्या पुढचा व्याजासहित तो हिशोब त्याच्याकडून वसूल होते. त्याची बदनामी होते, त्याला पोलीस केस लागतात, कोर्टाच्या त्याच्यावर केसेस बसतात. नोकरीमध्ये नोकरीमधून त्याला कदाचित जावं लागू शकते आणि नाही गेला तर डिमोशन होते, वेतन वाढ रोखली जाते, अनेक प्रकारे त्याचा नुकसान होते, अनेक दृष्टीनं त्याचं नुकसान होते. आणि काही ठिकाणी तर असं पाहतो की तथाकथित बौद्ध म्हणवणारे लोक जर अटकतात तर मग ते म्हणतात. मला चांगले अनुभव आहे म्हणून सांगतो, स्वतःला ते बौद्ध म्हणवून घेणारे जर कोणत्या ट्रॅप मध्ये अडकले अँटी करप्शन मध्ये तर मग म्हणतात की पहा बाकीचे करतात तर काही नाही होत, आम्हाला जाणून पकडलं, कारण मी एससी चा म्हणते, मी बौद्ध म्हणून मला पकडलं. एक दोनदा असंच झालं. मी इन्क्वायरी मध्ये होतो, इन्क्वायरी करायला, आणि मग माझ्या समोर हे विषय आले तर मी म्हटलं तू बौद्ध आहेस? हो. बौद्ध असून चोरी कायले केला? बुद्धानं तुला चोरी करायला सांगितलं काय? तर चोरी न करायला सांगितलं? बाबासाहेबांना तुला चोरी करायला सांगितलं तर चोरी न करायला सांगितलं? तू कसा काय रे बौद्ध? म्हणजे मी त्याला ही म्हटलं की जर एखाद्या चोरानं चोरी केली आणि सोबतच एखाद्या पोलिसानं चोरी केली तर जास्त गुन्हेगार कोण राहील? चोर राहील का पोलीस राहील? पोलीस राहील. तर चोरी करणं हा चोराचं नेहमीची सवयच आहे, त्याचं ते धंदाच झालेला आहे चोरी करण्याचा. पण पोलिसाचं काम काय आहे? चोरी करणाऱ्याला पकडायचं, सजा द्यायची, शिक्षा द्यायची. म्हणजे याचं काम जे आहे त्याच्या विरुद्ध हा वागला. चोराचं तर ते सवयच आहे. म्हणजे चोराले 50 रुपये चोरानं चोरले असतील, पोलिसांनी 50 चोरले असतील, तर चोराले जर
8 दिवसाची शिक्षा होत असन तर पोलिसाले कमीत कमी 16 दिवसाची तरी शिक्षा व्हायला पाहिजे. ते म्हटलं त्यांनी, तू बाकीच्यानं केलं ते सुटतात, तू बौद्ध म्हणून सांगत आणि तू जर चोरी करत तर कसा काय तू बौद्ध? तुला तर बाकीच्या याच्यापेक्षा डबल टिबल न शिक्षा द्यायला पाहिजे. मग मायाच बद्दल वाईटपणा हा जास्त शाय नाही. याले समाजाचं काहीच देणं घेणं सांग. अरे म्हटलं समाज कायले म्हणत, समाजाचं देणं घेणं कायले म्हणत, हे तू मला सांगायची गरज नाही, मला समजते. कधी कधी कठोरपणे बोलावं लागते, सांगावं लागते. कारण असे लोक वागतात चुकीचं, परंतु त्याचं समर्थन करतात, ती मोठी खराब बाब आहे. चोर तर चोर न अजून शिरजोरी करायला पाहिजे, हे चुकीचं आहे. बरेचदा आपण पाहतो की राजकारणी लोकांचं तर बोलायलाच नको, त्याच्यावर काय बोला काय नाही बोला, किती बोला किती नाही बोला, हा मोठा विषय आहे. आमदार खासदार मंत्री हे तर 16 साधे नगरसेवक जरी राहतात ना तर 5 वर्षात करोडोची प्रॉपर्टी जमा होते. मला तर पहिले समजतच नव्हतं. 5 वर्ष नगरसेवक राहिला, एवढी प्रॉपर्टी जमा झाली. किती यानं कामं केले असतील, नागर ओढले, वखर ओढले, कंती खोदाले गेला, विहिरी खोदाले गेला, तर पै खोदाले गेला, एवढाले पैसे याच्या जवळ आले. आणि मग काही लोक सांगतात मला नाही हो, अरे जागोजागी कमिशन खातात ना, म्हणतं कमिशन शिवाय कामच नाही. लोकसेवक म्हणजे मी आताही तो विचार करतो की आपण जर धार्मिक कार्यासाठी 50 लोकांना बोलावलं तर 5 लोक नाही भेटत, 50 लोकांना बोलावलं तर 5 लोक नाही भेटत, 5ही लोक नाही जुळत, आणि आले कधी काळी टिकून नाही राहत. आता आमच्या सोबतच्या आहेत हे ठीक आहे, परंतु सर्वसाधारण परिस्थिती अशी आहे तर टिकून नाही राहत. इलेक्शन येऊ द्या, किती जण उभे राहतात, इलेक्शन आलं तर उभे राहतात निवडणुकीत, त्या वक्ती मला नावं माहित पडतं तर का हा कुठचा होय, अमका होय, टमका होय, मग आता ओळखीची नसतं. ही जी परिस्थिती आहे हे कायच्यासाठी आहे? का एवढा उत्साह का इलेक्शन मध्ये उभं राहायचा? एवढी उत्साह का आहे? कसा आहे? कशासाठी आहे? समाजाच्या सेवेसाठी आहे, समाजाचं भलं करण्यासाठी आहे, तर व्यक्तिगत भलं करण्याची त्याची इच्छा असते. नाल्या म्हणजे रस्ते आहेत काय तर त्याच्यातले पैसे खा, कोणते घराचे काम असतील तर पैसे खा, कोणते नाले असतील तर नाल्या इथले पैसे खा, आणि संडासातले पैसे खा. काय व्हा, कुठचेच पैसे खाणं सोडत नाही. किती मोठी अधोगती आहे ही जी आहे चोरी. ही जी चोरी आहे ही फार म्हणजे त्यातल्या त्यात आताच आपण धार्मिक सामाजिक ज्या संस्था आहेत ना तेही लोक त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतात. तिरुपतीचं मंदिर वगैरे असे पावड्यांना तिथचं दान ओढतात, ते पावड्यानं ओढतात दररोजचं होणारं दान. आता राम मंदिराचं तर चालूच आहे, किती गाजून राहिलं. त्याचं जाऊ द्या, आपल्याही संस्थांचं कुठं चांगुलपणा आहे. आपले विहार 14 एप्रिलचे कार्यक्रम, बुद्ध जयंतीचे कार्यक्रम, मार वर्गण्या गोळा करतो आणि त्याच्यातून खरंच समाज हिताचे कामं करतात काय? त्याच्यातून किती पैसा खर्च करतात, किती पैसा उरते, कोणत्या चांगल्या कामासाठी खर्च करतात? कित्येक लोक विहाराचे जे कार्यक्रम चालतात तर दुनियाभराचे घोळ करून टाकतात, घोटाळे करतात. विहाराचे सार्वजनिक कार्यक्रमाचे व्यवस्थितपणा नसतो हिशोब. हे जर असेल तर बाबासाहेब म्हणतात की सार्वजनिक हिताच्यासाठी गोळा केलेला पैसा
त्याच्यातला पैसा खाणं म्हणजे नरक खाण्यासारखा. एवढे कडक बाबासाहेब शब्द वापरतात. सार्वजनिक कार्यासाठी गोळा केलेल्या पैशांमधून जर कोणी पैसा खात असेल तर तो पैसा खाणं म्हणजे नरक खाणं आहे. किती कठोर बाब आहे, परंतु लोक करतात. आणि त्याचा परिणाम काय होते? करणारे किती वेळा करतील हो चोरी करणारे? एक वेळा लक्षात नाही येणार लोकांच्या, 2 वेळा लक्षात नाही येणार, कधी ना कधी लक्षात येते. अहो चांगले काम करणारे तर लोक नाव ठेवतात. इमाने इतबारे काम करणाऱ्या लोकांवरही लोक संशय घेतात. मग वाईट काम करणाऱ्याचा तर प्रश्नच नाही तिथं पहिलेच. कारण एकमेकाचे सोबती असतात, एकमेकांसोबत राहत असतात, सगळ्याला सगळं माहिती असतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की सार्वजनिक कार्यातील पैसा खाणं म्हणजे नरक खाणं आहे. बाबासाहेबाला स्वतःला किती वेळा बाबासाहेबाच्या कुटुंबासाठी म्हणून समाजानं थैल्या अर्पण केल्या पैशांच्या. तेव्हा आमच्यासाठी तुम्ही काम करता. बाबासाहेब आपलं वैयक्तिक स्वतःच कुटुंबावर तुळशी पत्र ठेवलं स्वतःच्या घरावर बाबासाहेबांना, आणि आपल्यासाठी रात्रंदिवस झटत. आपले संसार सुखी करण्यासाठी स्वतःचा संसार उद्ध्वस्त होऊ दिला बाबासाहेबांना. आणि हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. माता रमाई आजारी होती तर औषध भेटत नव्हतं, औषधाला पैसे नव्हते. 4 मुलं त्यांचे मरण पावले औषधाविना, इलाज न करता. इलाज केला नाही म्हणून लोकांच्या लक्षात आलं. लोकांनी वर्गणी गोळा करू करू बाबासाहेबांना 1-2दा थैल्या अर्पण केल्या पैशांच्या. बाबासाहेबांना तो पैसा स्वतःच्या कुटुंबासाठी नाही वापरला. समाजानं दिलेला पैसा आहे, तो समाजाच्याच कार्यासाठी लागला पाहिजे, तो समाजाच्याच हितासाठी कामात आला पाहिजे. मी मेलो, माझ्या कुटुंबातले मेले तरी मला ते नको. किती मोठी बाब आहे. चोरीची जी बाब आहे ती अशा प्रकारची बाब. चोरीमुळे काय होते? समाजामध्ये वर्गवारी विषमता निर्माण होते, वर्ग विषमता निर्माण होते. काही लोकांच्या जवळ चोऱ्या करतात. आजही पहा ना, राजकारणी लोकांच्या जवळ, उद्योगपती लोकांच्या जवळ किती संपत्ती आहे, किती प्रॉपर्टी आहे. एकीकडे त्याच्याकडे काही लोकांकडे एवढी प्रॉपर्टी आहे का त्यालाही माहित नाही आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे, मोजता नाही येत. त्यालाही मोजता नाही येत त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहेत. आणि दुसरीकडे जास्तीत जास्त लोक असे आहेत तर ज्याला 2 टाइमचं जेवण सुद्धा भेटत नाही. 2 टाइमचं जेवण सुद्धा भेटायला अडचणी येतात. आणि एकीकडे असं आहे तर दररोजचं त्यानं सोनं जरी खाल्लं ना तरी त्याच्या पुढच्या 7-8 पिढ्यापर्यंत ते सोनच खात राहिले तरी पूर्ण होत नाही. ही जे लोकांमध्ये सामाजिक आर्थिक विषमता निर्माण, गरीब अधिक श्रीमंत होत जातात, श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आणि गरीब अधिक गरीब बनत जातात. आर्थिक विषमता निर्माण होते. एवढंच नाही तर कलह निर्माण होते, अशांतता निर्माण होते. ज्या लोकांना वाटते की आपले 2 टाइमचंही आपल्याला जेवण भेटत नाही, आपण एवढे राबतो, मेहनत करतो, कष्ट करतो, परिश्रम घेतो, परंतु आपल्याला भेटत नाही 2 टाइमचे व्यवस्थित जेवण. आणि जे लोक काहीच करत नाही, वाईट मार्गाने पैसा संपत्ती कमावतात, त्या लोकांच्या जवळ अमाप संपत्ती आहे. तर मग अशा वेळेस काय होते? ज्याच्या जवळ काहीच नाही त्याच्या मनात ज्याच्या जवळ खूप काही आहे त्याच्याबद्दल द्वेष भावना निर्माण होते, क्रोध निर्माण होते. आणि कधी काळी संधी जर भेटली, आपण पाच चोऱ्या ज्या होतात ना, चोर बरोबर ज्याच्याकडे आहे ना हरामाचा आहे त्याच्याकडे पहिले जातात म्हणतात. बरेचदा ज्याच्याकडे चोऱ्या होतात ते
इमानदारीनं रिपोर्ट करतात, पण रिपोर्ट करतात ते इमानदारीनं आकडेवारी सांगत नाही. माझ्या घरचं समजा ते चोरीचा रिपोर्ट करतात ना, तर ते इमानदारीनं आकडा सांगत नाही, किती रुपये गेले, किती संपत्ती गेली चोरीले. सांगितलं तर आली कुठून त्या घरी एवढी मोठी, दुसरा प्रश्न निर्माण होते. कारण त्यांना 2 नंबरच्या मार्गाने कमावलेली असते. ही समस्या असते. आणि कधी काळी अशा चोरांच्या हातून त्यांचे खून पण होतात, मारपीट पण होतात, संघर्ष पण होतात. अनेकदा अशा घटना घडतात समाजामध्ये. आजही पहा किती चोरायचं प्रमाण आजकाल आहे. आणि काही वेळेला मी पाहतो की लहान लहान पोरं त्याच्यामध्ये गुंतलेले असतात. वाईट हे वाटते की पोरायचे नाव पाहत गजबिये, वानखळे, थोरा, काय म्हणा, फुले नाही दिसत. तसं म्हणजे पहा की बौद्ध म्हणवणारे लोक त्याचे पोरं चोऱ्या करतात. ही किती मोठी शोकांतिका. आणि एकदा का चोरीच्या मार्गाला लागला की त्याला काय होते, सवय बनून जाते. चोरीची सवय ही बेकार सवय. अनेक वेळेला असं घडते. चोरीची सवय ही खराब सवय आहे. म्हणून या सवयीमुळे समाजात नुसती विषमताच निर्माण होते, अशांतता निर्माण होते असं नाही, तर समाज पोखरला जातो. समाज पोखरला जातो. पोखरला जातो म्हणजे उधई लागते की नाही. उधई लागते लाकडाले. एखाद्या लाकडाले उधई जर लागली तर ते लाकूड पोखरल्या जाते. अंदरच्या अंदर ते लाकूड पोखरल्या जाते. तशासारखं. आणि ते पोखरल्या गेलेलं लाकूड कोण्या कामाचं राहत नाही. ते लाकूड कोणत्याच कामाचं राहत नाही, कारण त्याच्यात शक्ती राहत नाही पोखरल्या गेल्यामुळे. ते म्हणजे ज्याला काय म्हणतात, पक्केपणा त्या लाकडामध्ये राहत नाही, आणि म्हणून ते कोणत्या बांधकामाच्या लायकीचं राहत नाही. तशाच सारखं समाजामध्ये चोरीचं प्रमाण जर वाढलं असलं, मानव समाज, आपण ते बौद्ध म्हणून समाज नाही बोलत, आपण बौद्ध समाज म्हणून किंवा कोणता अजून विशेष समाज म्हणून बोलत नाही, तर आपण मानव समाज म्हणून आपण बोलतो. आपण संपूर्ण मानव समाजाचा विचार करून बोलतो की जिथं चोरीचं प्रमाण वाढते त्या समाजात, त्या ठिकाणी तो समाज, मानव समाज पोखरला जातो. अंदरच्या अंदर पोखरला जातो. आणि पोखरलेला समाजामध्ये विसंवाद राहते, एकोपा राहत नाही. प्रत्येकाचा प्रत्येकावर अविश्वास असते. प्रत्येक जण प्रत्येकाकडे संशयानं पाहिजे. शंकाखोरपणा तिथं वाढते. आणि म्हणून समाजामध्ये एकोपा राहत नाही, एकीकरण राहत नाही. कारण प्रत्येक जण प्रत्येकाकडे संशयानं पाहते. जरी सगळेचे सगळे चोऱ्या करणारे नसतात, तरी काही लोक चोऱ्या करणारे असतात आणि काही लोक त्याचं समर्थन करणारे असतात. हा माया जातीचा होय, हा माया धर्माचा होय, हा माया नात्यातला लागते, हा माया कुटुंबातला होय. आणि म्हणून काही लोक त्याचं समर्थन करीत असतात, आणि जे लोक समर्थन करतात तेही त्या चोरीला प्रोत्साहन देणारे ठरत असतात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या, जे जसं हिंसेमध्ये आपण म्हटलं की अप्रत्यक्ष हिंसा करणारे असतात, तसं चोरीमध्ये सुद्धा जर कोणी चोरी करणाऱ्याचं समर्थन करत असले तर ती सुद्धा व्यक्ती, समर्थन करणारी व्यक्ती सुद्धा दोषासाठी पात्र ठरते. ही जे बरेचदा आपण पाहतो की हे तत्व म्हणून भगवान बुद्धांनी पंचशील सांगितलं, तर त्या पंचशिलेमध्ये काही शील तत्व म्हणून सांगितलेले आणि काही शील नियम म्हणून सांगितलेले आहे. नियम आणि तत्व याच्यामध्ये काय फरक असतो? नियम म्हणजे हा अशी बाब आहे, नियम जो व्यक्ती नियमाला मोडते, जो व्यक्ती नियमाला मोडते तो नियमही त्या व्यक्तीला मोडते.
जरासं समजायला कठीण वाटते. नियमाने जो व्यक्ती मोडते तो नियम त्या व्यक्तीला मोडते. परंतु तत्वाच्या बाबतीत जरा तत्व हे लवचिक असते. रबर कसा असते? लवचिक है ना, इकडे तिकडे तो येऊ शकते. तशासारखं तत्व असते, लवचिक असते. वेळेनुसार त्याला तोडलं जाते, वेळेनुसार त्याचं पालन केलं जाते, वेळेनुसार त्याचं कठोरपणे पालन केलं जाते. तत्वाच्या बाबतीत. नियमाच्या बाबतीत वेगळं असते. नियमाच्या बाबतीत उल्लंघन झालं रे झालं नियमाचं, चुकला का ठोकला अशासारखं. जसा एखादा गुन्हा एखाद्या व्यक्तीनं केला तर कायदा त्याला माफ करत नाही. म्हणजे त्यानं कायदा मोडला. गुन्हा केला म्हणजे कायदा मोडला. कायदा त्यानं मोडला म्हणून मग कायदाही त्याला मोडतो त्या माणसाले. म्हणजे त्याला पकडून नेणं, त्याला शिक्षा देणं, त्याच्यावर केसेस चालवणं, हे काय झालं? कायद्याद्वारे त्याला मोडणं झालं. चोरीच्या बाबतीत तत्व म्हणून आपण जर विचार केला, काल मी हिंसेच्या बाबतीत सांगितलं, नीड टू किल अँड विश टू किल. इंग्लिश मध्ये हिंसेची गरज आणि हिंसेची इच्छा, हा जसा फरक आहे. गरज असली तर हिंसा करावी, पण जर गरज नसल तर हिंसा टाळली पाहिजे, करू नये. चोरीच्या बाबतीत बरेचदा असं होते. तत्व म्हणून सांगताना ते एखादा व्यक्ती, आपण आता बरेचसे पिक्चर पाहतो, काही पिक्चर मध्ये काही गोष्टी दिसतात, आपण त्या प्रत्यक्ष अनुभवात जरी नसलो परंतु जगात तशा घटना घडत असतात. एखादा लहानसं बाळ असेल, लहानसा मुलगा असेल 8-10 वर्षाचा, त्याला कोणीच नाही, बेवारस आहे, त्याला खायला प्यायला भेटलं नाही, उपाशी आहे, तो कामाला जाऊ शकत नाही, त्याच्याजवळ पैसे नाही, आणि मग एखादा कोणीतरी व्यक्ती जेवण करून राहिला रस्त्यावर, मग काय पर्याय? किंवा एखादा हॉटेल आहे, त्या हॉटेलवर समोरच ते पदार्थ ठेवलेले आहेत, मग त्यावेळेस तो एखादा पोरगा काय करते, ज्याला भूक लागलेली आहे अनेक दिवसापासून, तो काय करते, जाते आणि त्याच्यातलं घेते, उचलते आणि घेऊन पळते. आता ते तशी चोरी झाली. पण त्या ठिकाणी त्याचं जगणं महत्वाचं आहे. त्याच्या जीवना मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. कारण त्याला पैसे त्याच्याजवळ नाही, तो कामाला जाऊ शकत नाही, आणि त्याला कोणी देऊनही नाही राहिलं, त्याला कोणी आहे नाही पालन पोषण करणार. मग त्यानं काय करा? आपलं जीवन जगण्याच्यासाठी तो काय त्याला त्यावेळेस सुचलं म्हणून तो मार्ग अवलंबते. आणि मग अशा ज्या घटना घडतात, परदेशामध्ये विदेशामध्ये सुद्धा अशा घटना घडतात, तर तिथले जर कायदे राबवणारे पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा हे जर चांगले असले तर त्या पोराला माफ करतात. उलट सरकारला दोषी धरलं जाते की तुम्ही अशा प्रकारचे लोक आपल्या देशामध्ये असताना त्यांच्या जगण्याची व्यवस्था तुम्ही करू शकत नाही. 2 वेळच्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था तुम्ही करू शकत नाही. तुम्ही सरकार चालवण्याच्या लायकीचे नाही, असे अनेक न्यायाधीशांनी अनेक देशांमध्ये निर्णय दिलेले आहेत. ही गोष्ट वेगळी की भारतातलं अलग आहे काम. भारतातलं काम अलग आहे. कारण म्हणून तर बाबासाहेबांना संविधान लिहिताना म्हटलं, संविधान ज्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 ला ज्या वेळेला बाबासाहेबांनी देशाला संविधान अर्पण केलं, त्यावेळेसचं भाषण आहे 26 नोव्हेंबर 1949. बाबासाहेब म्हणतात की मी संविधान अत्यंत चांगलं लिहिलं. ते संविधान अत्यंत चांगलं आहे, परंतु ते संविधान राबवणारे जर खराब असले तर ते संविधान खराब ठरणार आहे. संविधान खराबही असलं परंतु राबवणारे जर प्रामाणिक असले, इमानदार असले तर ते संविधान खराब असूनही चांगलं ठरते. आपल्या इथं उलट चालते. न्याय दिला जातो तो एकाला वेगळा, दुसऱ्याला वेगळा, जात पाहून, धर्म पाहून, माणूस पाहून, प्रदेश पाहून न्याय दिला जाते. न्याय व्यवस्था सुद्धा, सरकारी यंत्रणांचंही तसंच. कोणत्या गुन्ह्यासाठी एखादा गुन्हेगार जास्तीत जास्त गुन्हे करतो तरी त्याला मोकळं सोडलं जाते,
आणि एखादा लहानसाही गुन्हेगार असला तरी त्याला मोठ्यात मोठी शिक्षा केली जाते. आपल्या इथली परिस्थिती विषमतेवर आधारित मानसिकता लोकांची आहे. कालच आपण पाहिलं काँग्रेसचे अध्यक्ष काय नाव मल्लिकार्जुन खरगे है ना, दिल्लीला त्यांचं भाषण झालं, मला वाटतं रामलीला मैदान की काहीतरी, तिथं भाषण झालं आणि भाषण झाल्यावर ती जागा लोकांनी शुद्धीकरण करावं म्हणून गोमूत्र वगैरे शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण केलं. कशाचा प्रकार आहे हा? आता काँग्रेसचा अध्यक्ष आहे, राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष, तो काही असा आपल्यासारखा साधा सुद्धा थोडा. त्याच्या बाबतीत जर एवढी मानसिकता आहे का एससीचा आहे आणि म्हणून त्यानं ही जागा वाटवली आपल्या शब्दात, म्हणून तिचं शुद्धीकरण करा. त्यांच्यासोबत असं घडते तर बाकी लोकांच्या बाबतीत काय घडत असेल देशात, काय घडत असेल, आपल्या सारख्यांच्या बाबतीत काय घडू शकेल, विचार केला पाहिजे. ही जी मानसिकता आहे जातीयतेची, विषमतेची, या मानसिकतेतून कायदे भारतामध्ये राबवले जातात आणि म्हणून मोठे चोऱ्या करणारे मोठे चोर सुटतात, मोठे चोर मजा मारतात आणि लहान लहान भाकरीसाठी कोणत्या 200-400 रुपयासाठी चोऱ्या करणाऱ्या लोकांनी शिक्षा होते. पण आपला जरी हा विषय नसला, आपला विषय आहे पंचशिलेचा. आपला विषय आहे पंचशिलेचा. आपण जर बाबासाहेबांचं तत्वज्ञान स्वीकारलं, भगवान बुद्धाचं तत्वज्ञान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं ते स्वीकारलं, तर आपलं कर्तव्य आहे की त्याचं पालन केलं पाहिजे. बाबासाहेबांनी जी 14वी प्रतिज्ञा दिली, त्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात की मी चोरी करणार नाही. 14व्या नंबरची प्रतिज्ञा आपल्याला दिली. सोप्या शब्दात, मी चोरी करणार नाही. आणि भगवान बुद्धांनी जे दिलं ते अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. आणि जर आपल्याकडून चोरी होऊ नये, फुकटाचं काही असो, आपलं नाही ना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानला गेले होते, जपानला गेले, काही दिवस राहिले तिथं, त्याच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि काय झालं तर त्याचा बटवा ते विसरले पैशाचे, तो काही दिसत नव्हता, परेशान झाले. विचारता कोणाले, विचारता कोणाला, विचाराची सोय नाही. मग 2 दिवसांना त्याच्याच बेडमध्ये गादीच्या खाली तो बटवा दिसला पैशाचा. जो साफसफाई करणारा दररोजचा पोरगा राहायचा, त्यालाही तो दिसला होता. तुकडोजी महाराज त्याला विचारतात की तुला दिसला होता, तू सांगितलं कोण? तो सांगते माया काय संबंध त्या बटव्याशी, माया बटवा नाही, मला माहित नाही, मी घेतला काय नाही घेतला. तुमचा आहे तुम्ही पहा, तुम्ही कुठं ठेवला, काय केलं तुम्ही पहा. त्यांना हात सुद्धा लावला नाही. दुसरं एक उदाहरण सांगतात की विमानतळावर आलो, एका टॅक्सीमध्ये कुणाचं तरी पर्स विसरलं असेल, तर तो लक्षात आलं त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या, तर तो तिथं मागं आला आणि तो पर्स घेऊन ओरडत आला, हा कोणाचा आहे, हे कोणाचा आहे, जपानच्या विमानतळ. आणि मग ज्याचं होतं त्यानं घेतलं. मग त्याला विचारलं काय दिल, आणला वापस, नसतं आणलं, चाललं असतं. तो म्हणते जर मी तो पर्स तुम्हाला वापस नसता केला, त्याच्या भाषेत बोलला असं, तर काय झालं असतं? पहिली गोष्ट माझी बदनामी झाली असती, टॅक्सीमध्ये आणणाऱ्या माणसाची बदनामी झाली असती, आणि दुसरी गोष्ट माझ्या देशाची बदनामी झाली असती. जपानमध्ये पर्स विसरून म्हणजे गेली चोरी व्हा, माझ्या देशाची बदनामी झाली असती, ते मला नको आहे. काय आदर नाही वाटणं? का असं घडते? तर त्या लोकांनी भगवान बुद्धाच्या धम्माला चांगल्या प्रकारे स्वीकारलं, म्हणून असं घडते.
चांगल्या प्रकारे स्वीकारलं म्हणून असं घडते. आजही बौद्ध देशांमध्ये जाव, भिक्खूंचा आदर करतात, भरपूर आदर करतात, भिक्खूंचा मान सन्मान करतात. पण जर का एखादी चोरी सारखी घटना तिथं घडली तर काय होते? त्यांच्याकडचे जर भिक्खू असले तर त्याला बिलकुल विचारतही नाही, पाहतही नाही त्याच्याकडे. तो जर भारतातला भिक्खू असला तर त्याची चौकशी करता. का असं होते? तर त्यांच्या भिक्खूंच्या बद्दल त्यांना गॅरंटी असते की हा भिक्खू या देशातला आहे, हा असा करू शकत नाही. अहो, तू पैशाने हातही लावत नाहीत ना. मी पाहिलं, पैशांना हात सुद्धा लावत नाही ते. त्यांना 2 रुपये लागले त्याचे ते सेवक असतात, ते पाहत बसतात त्यांची व्यवस्था. नया पैशाला हात नाही लावत. आणि इकडचे भिक्खू रस्त्यावर भिक्षा पात्र घेऊन उभे राहतात, पैशाचं दान दिलं पाहिजे. हे आम्ही पाहिलेलं आहे. 1 महिना मी भिक्खू म्हणून राहिलो तिथं, त्यावेळेस ते अनुभवलेलं आहे. ही परिस्थिती आहे. हे सांगायचं कारण असं की जे जे लोक चोरीच्या नादी लागतात, तो व्यक्ती स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो. त्याच्यावर लोक विश्वास ठेवू शकत नाही. आणि ज्या कुटुंबामध्ये जर असे असले, बोवाई जर पैसे काढत असन बाईच्या पर्स मधून, बाई पैसे काढत असन बोवाच्या खिशातून, लेकरं काढत असतील दोघाही माय बापायच्या इकडून, वातावरण कसं राहील तिथं कुटुंबातलं? भरोशाचं वातावरण राहणार नाही, असुरक्षिततेचं वातावरण राहील. आणि जिथं भरोशाचं असुरक्षिततेचं वातावरण आहे, विश्वासाचं वातावरण नाही, तिथं लोक निश्चिंतपणे जगू शकत नाही, निश्चिंतपणे राहू शकत नाही. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी जे आपल्याला शील दिलेलं आहे, दुसरं शील, अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. बाबासाहेबांनी दिलेली 14वी प्रतिज्ञा, मी चोरी करणार नाही, या प्रतिज्ञेचं, या शीलाचं चांगल्या प्रकारे आपल्याकडून पालन व्हावं, असा प्रत्येकाने काळजीपूर्वक प्रयत्न करावा. हेच आजच्या प्रवचनाचं महत्वाचं सार आहे. आज आपण इथंच थांबूया. उद्याला 3ऱ्या शिलाच्या बद्दल विचार करूया. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति